नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एकीकडे सायली टेन्शनमध्ये आहे म्हणून अर्जुनला काळजी वाटत असते. सायली फोन करते पण सुमनचा फोन काही लागत नसतो. सायली विचारात पडली, नक्की काय झालं असेल? सुमन काकी कुठं असतील? मगाशी फोन आलता तेव्हा त्या रिक्षात होत्या. नक्की काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना, असं सायलीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य जा ना, एकदा विचारून ये ना सायलीला, काही प्रॉब्लेम नाहीये ना, ती टेन्शनमध्ये दिसते. तेव्हा चैतन्य म्हणतो, मी काय कबूतर आहे का तुझं प्रत्येक वेळेस तुझं ऐकायला? अर्जुन म्हणतो, तो प्लीज जा ना चैतन्य, तुला माहिती आहे ना, मग तुझ्या गळ्यात काय लेटर बांधून देतोय का मी? तेव्हा चैतन्य म्हणतो, मग काय करतोयस तू प्रत्येक वेळेस? अर्जुन म्हणतो, ठीक आहे, हे माझ्यावरती उदार राहू दे, पण प्लीज एकदा जा. इकडे सुमन येऊन थांबलेली असते. त्या ज्या गाड्या असतात त्याच्या मागे ती लपलेली असते. सुमन स्वतःला सांभाळत तिथं पोहोचलेली आहे. मग नागराजला तिथे डाऊट येतो, काहीतरी आवाज आलेला जाणवतो म्हणून नागराज विचारू लागतो की काय आहे तिकडे बघा आणि आतमध्ये काय झाले ते मी बघून येतो, असं नागराज सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे सुमन मात्र घाबरलेली असते, ती लपलेली आहे. परंतु जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता सायली टेन्शन मध्येच आहे. अर्जुन तिला विचारण्याचा प्रयत्न करत आहे परंतु सायली काही सांगत नाही. मग चैतन्य अर्जुनच्या जवळ येतो आणि चैतन्य विचारू लागतो की सायली वहिनी काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? पण सायली अजिबात काही सांगत नाहीये. सायलीचं असं म्हणणं आहे की तुम्हाला अर्जुनने पाठवलंय ना, म्हणजे तुम्हाला स्वतःला काय वाटत असेल तर विचारा. सायली त्याला म्हणते की कुणी पाठवले, म्हणजे कोणाला वाटतंय की माझ्याबद्दल विचारावं, असं सायली डायरेक्टली तिथे सांगू लागते. तेव्हा मात्र सायली या गोष्टीचा विचारच करत नाहीये की कोणी पाठवले, याच्यापेक्षा आत्ता काय महत्वाचं आहे हे तिच्या लक्षातच येत नाही. अर्जुन तिथे बाजूला उभा असतो. अर्जुन सगळ्या गोष्टी पाहत असतो परंतु आता सायली मात्र ऐकायला तयार नसते. सायली म्हणत असते की जावा चैतन्य भाऊजी, माझी मी बघून घेते. इकडे नागराज मात्र त्या महिपतच्याच गुंडांना सांगत असतो की आत गेला नाहीत ना तुम्ही? तेव्हा ते म्हणतात की नाही 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 गेलेलो आम्ही आतमध्ये, फक्त आतल्या माणसाचा ना सारखा सारखा आवाज येत होता म्हणून तुम्हाला फोन केलेला आहे, कारण साहेबांचीच ऑर्डर आहे ना तशी, त्यामुळे आत कसं जाईल आम्ही, असं महिपतची माणसं बिचारी नागराजला सांगू लागतात. तेव्हा मात्र नागराज आता आत जायला निघतो. चैतन्य आता सायलीला विचारत आहे परंतु सायली मात्र खूपच रागात आहे. ते म्हणते की दुसरं काय काम आहे का तुमचं? अर्जुन तिकडून खुलवत असतो. चैतन्य विचारत असतो. चैतन्य म्हणतो की ते चहा आणि कॉफी मारामारी द्याल का? तेव्हा सायली म्हणते की हो देते, बसा. आणि मग चैतन्य आत जाऊन बसायला लागलेला असतो डायनिंग टेबलच्या तिथे. तर सायली म्हणते की बसा ना इथे, इथे बसा, इथे आणून देते, असं सायली चैतन्याला सांगत असते. तेव्हा मात्र चैतन्य आता तिथे बसलेला असतो. सायलीने त्याला स्पष्ट सांगितलेलं आहे इथे बसून राहायचं आहे, मी इथेच आणून देणार आहे, कारण डायनिंग टेबलवर जाऊन बसून तिथं कॉफी घ्यायला ते काही जेवण नाहीये हे सायलीचं म्हणणं असतं. आता मात्र अर्जुन तिकडून खुणवत असतो. चैतन्य त्याला खुणवून सांगत असतो की नाही तसं काही नाहीये, त्यांनी मला काही सांगितलंच नाहीये, कारण सायलीला माहितीये की सगळं अर्जुन विचारत आहे म्हणून सायली काहीच उत्तर देत नसते. सायलीला अर्जुनचा राग आलेला आहे तर तो राग अशा पद्धतीने सायली दाखवत आहे. तेव्हा चैतन्य तिथे उभा असतो. अर्जुन मात्र इकडे चैतन्याला म्हणत असतो काय झालं सांग मला, परंतु चैतन्य मात्र शांतपणे तिथे उभा आहे. बिचाऱ्या चैतन्याचीच दोघांच्या मध्ये ते सँडविच होत आहे आणि चैतन्य म्हणत असतो की नाही काही नाही. आणि मग सायली कॉफी घेऊन येते, म्हणजे चहा कॉफी. चैतन्याने जे सांगितलेलं असतं मारामारी त्याला हवा आहे तो मारामारी घेऊन येते आणि द्यायला लागलेली असते. तेवढ्यातच अर्जुन तिथं असतो, सायलीकडे पाहत असतो परंतु सायली मात्र काहीच उत्तर देत नाही. सायली शांतपणे आपापलं काम करत असते. ती प्रतिमाकडे येते आणि प्रतिमाला विचारू लागते, प्रतिमा त्या सुमन काकींचा काही फोन वगैरे झाला का? तेव्हा प्रतिमा म्हणते नाही ग, तूच मला बोलली होती ना तू फोन करतेस, मग काय झालं? तेव्हा सायली म्हणते नाही मी बघते काय झालंय ते. त्या प्रतिमा त्या सुमन काकींचा फोन लागत नाहीये, असं सायली प्रतिमाला सांगते. बिचारी सुमन इकडे थांबलेली आहे आणि आता ती गुंड बाजूला गेले की सुमन सुद्धा तिथून वाट काढत आता नागराजच्या मागे जात असते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की काय झालं विचारलंस का तू? तेव्हा चैतन्य म्हणतो की हे बघ मला काही सांगितलेलं नाहीये. आणि इकडे सायली मात्र दरवाजाच्या बाहेर उभी आहे आणि कंटिन्युअसली सुमनला फोन करते. तिला वाटत आहे की सुमन नक्की कुठल्या टेन्शनमध्ये तर नाहीये ना, काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना, म्हणून बिचारी सायली सुमनला फोनवर फोन लावत असते. इकडे नागराज महिपतकडे आलेला असतो आणि महिपतला म्हणत असतो की काय तुला लय ओरडायला आवाज येतोय ना, लय घाम फुटला, खाली पडलेला होता तिथून तो इथपर्यंत आलास,
म्हणजे खुर्चीवर येऊन बसलास, भरपूर कष्ट पडले असतील ना रे तुला इथे येऊन बसायला, असं नागराज सगळं सांगत असतो. परंतु इकडे सुमन मात्र ज्या पद्धतीने तिथं पाहत असते, तिच्या लक्षात येतं म्हणजे नागराजला किडनॅप करून ठेवणारी व्यक्ती ही महिपतला किडनॅप करून ठेवणारी व्यक्ती ही नागराज आहे, हे आता सुमनच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे इकडे एक सगळेजण आता शोधाशोध करत आहेत ना, महिपतला शोधत आहेत, पण या नागराजने किडनॅप केलेला आहे हे जेव्हा सुमन पाहते तेव्हा तिला धक्का बसतो. सुमन जोरात तिथे ओरडते, तिला कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय. म्हणून सुमन ओरडते आणि नेमका तो आवाज नागराजच्या कानावरती पडतो, कारण तिथं असलेली जी लोखंडी वस्तू आहे ती सुमनच्या पायावरती पडलेली असते. नागराज आता धावत सुटतो, कोणीतरी आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली आहे, म्हणून नागराज त्या दिशेने धावाधाव करू लागतो. इकडे सायली मात्र सुमनला फोनवर फोन करत आहे, परंतु सुमनचा फोनच लागत नाहीये. सायली म्हणते की काही प्रॉब्लेम तर नसेल ना, मी घरी जाऊन बघू का, नक्की काय झालं असेल सुमन काकींच्या बाबतीत, असं म्हणत सायली आता घरी जायला निघत असते. सायलीला काळजी वाटत आहे, सुमन नक्की कोणत्या प्रॉब्लेम मध्ये तर नाहीये ना, असं तिला वाटत आहे. इकडे सुमन आता पळून बरोबर तिथे काही भंगारचं सामान पडलेलं आहे तिथे लपलेली असते. सुमन याच गोष्टींचा विचार करत आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. नागराज मात्र तिला शोधत असतो, तिला शोधण्यासाठी धडपडत आहे, कारण सुमनने जर का हे ऐकलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं इकडे नागराजला वाटत असतं आणि म्हणूनच नागराज हे सगळं करत आहे. त्याचबरोबर इकडे सुमन मात्र त्या गाडीच्या मागे लपलेली असते आणि सुमन आता तिथून पळून चाललेली असते आणि नेमकं त्याच वेळेस नागराज तिला पकडतो. आता मात्र इकडे धक्का बसलेला आहे सुमनला. सुमन तिथं पडते खाली, नागराजने तिला पकडलेलं असतं आणि सुमन मात्र एका मोठ्या संकटात येऊन अडकलेली असते. ही गोष्ट समोर येते. खरं तर जे काय झालेलं आहे ते मात्र खूपच भयानक असं असतं, कारण नागराजने ज्या पद्धतीने सुमनला पकडलेलं असतं त्यातून लक्षात येत असतं की आता सुमनची तर वाट लागणार आहे. परंतु सुमन त्यातून नागराजच्या तावडीतून सुटते आणि पुढे धावू लागते, कारण सुमनला काही करून सायलीपर्यंत हा मेसेज पोहोचवायचा असतो. आणि बाहेर आल्यानंतर सुमनच्या फोनला रेंज आलेली असते आणि सुमन सायलीला कॉल करते. सायलीला सांगू लागते की सायली, मला तुला खूप महत्त्वाचं सांगायचंय, असं म्हणत सुमनने सायलीला फोन केलेला आहे आणि नेमकं तेवढंच सायलीच्या कानावरती पडलेलं असतं. आता मात्र सायली म्हणत असते, सुमन काकी काय झाले, तुम्ही कुठे आहात, असं म्हणत सायलीने सुमनला फोन केलेला आहे. सुमनला पुन्हा पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु सायलीचा फोन काही लागत नसतो, कारण नागराजने सुमनच्या हातामधला तो फोन काढून घेतलेला असतो. इकडे आता अर्जुन आणि सायली, अर्जुन आतमध्ये आहे चैतन्य आणि अर्जुन बोलत असतात. सगळे छान असे एन्जॉयमेंट चालू आहे आणि इकडे सुमन आणि सायली, सुमन कुठं आहे या टेन्शनमध्ये सायली असते. सायलीला कळतच नाहीये की काय झालंय नक्की, सुमन काकी ठीक तर असतील ना, काही प्रॉब्लेम तर नसेल ना, एवढंच सायलीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर सायली विचार करत असते. अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य, सायली तिथं बाहेर होती ना उभा राहिलेली, तिथे बोलत होती ना ती, बघ बरं, आणि तिथून सायली गायब झाली, तिथे दरवाजात सायलीच नाहीये. आता मात्र अर्जुन म्हणू लागतो की असं कसं झालं, म्हणजे सायली अचानक तिथून कुठं गायब झाली. म्हणून अर्जुन सायलीला शोधायला लागलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली म्हणत असते की नाही, मला ना रविराज सरांच्या घरी जाऊन बघितलं पाहिजे. म्हणून सायली आता घराच्या बाहेर पडते आणि रविराज सरांच्या घरी म्हणजेच किल्लेदारांच्या बंगल्यावरती जायला निघते. अर्जुन बाहेर येतो, सायलीला फोनवर फोन लावत असतो, परंतु सायलीचा फोन काही केल्या लागत नसतो. अर्जुन म्हणत असतो की काय झालं नक्की. चैतन्य अर्जुनला पाहून लगेच चैतन्यही बाहेर येतो. नक्की अर्जुन प्रॉब्लेम काय झालाय म्हणून चैतन्य विचारू लागतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की काही नाही रे, मी कधीपासून सायलीला कॉल करतोय पण सायलीचा फोन लागत नाहीये. अर्जुन म्हणतो हे बघ अर्जुनला चैतन्य सांगू लागतो की हे बघ, कसं एक घर मोठं आहे मला मान्य आहे, पण माणूस हरवेल एवढं मोठं नाहीये, तुमच्या बेडरूम मध्ये असतील ना त्या. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, मी बेडरूम मध्ये जाऊन शोधून आलेलो आहे, तिथं नाहीये सायली, मी पाहिले तिथं सायली नाहीये, असं अर्जुन सांगू लागतो. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो आणि नेमकं इकडे नागराजने सुमनला पकडलेलं असतं आणि जिथे महिपतला बांधून ठेवलेलं आहे तिथे नागराजने सुमनला आणून टाकलेलं असतं. सुमनला तो म्हणतो की बरोबर आहे ना, तुला बघायचं होतं ना माझा आणि महिपतचा काय संबंध आहे ते. आणि महिपतला तर खूप राग येतो. महिपत म्हणू लागतो की बघितलं का कसं आहे नागराज शेठ, अहो तुमच्या बायकोला तुम्हाला सांभाळता आलेलं नाहीये, ती तुमच्या मागावर इथपर्यंत पोहोचलेली आहे. आता इकडे प्रियाची नाटकं वेगळीच सुरू आहेत, कारण प्रियाला एवढंच वाटत आहे की तिचं सत्य म्हणजे
ती तन्वी नाहीये हे सत्य कोणाच्याही समोर येऊ नये एवढंच तिला वाटत असतं आणि त्यासाठी तिने महिपतला सुद्धा ब्लॅकमेल केलेला आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ती साक्षीकडे आलेली असते. ती म्हणते की साक्षी, काळजी करू नको, मी तुझा मेसेज अण्णांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा साक्षी तिला म्हणू लागते, म्हणजे तुला माहिती आहे का अण्णा कुठं आहेत ते? तेव्हा प्रिया म्हणते, नाही ग, मला नाही माहिती अण्णा कुठं आहेत ते, पण मी तुझा मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघंही आता बाहेर आलेले आहेत, शोधाशोध करत आहेत की नक्की काय झालेलं आहे आणि सायली कुठं गायब झाली. मग चैतन्य सायलीला फोन लावतो. सायलीला फोन लावल्यानंतर चैतन्य म्हणू लागतो की सायली वहिनी कुठे आहे तुम्ही, काय झालं? तेव्हा सायली म्हणते की मी तुमच्याशीच बोलायला त्या फोन उचललेला आहे, मला दुसरं कोणाशी बोलायचं नाही असं इकडे सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणतो की कुठेच तू बायको, काय झाले नक्की, काही प्रॉब्लेम तर नाहीये ना असं अर्जुन तिला विचारत आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायली आणि अर्जुन. सायली म्हणते की इकडे सुमन काकींचा फोन लागत नव्हता म्हणून मी रविराज सरांच्या इथं आलेली आहे आणि सुमन काकी तिथं पण नाही म्हणून मी शोधाशोध करत आहे. अर्जुन म्हणतो तू तिथंच थांब, आम्ही येतोय. इकडे प्रिया जी आहे ती साक्षीकडे येऊन थांबलेली आहे आणि त्याच वेळी प्रिया साक्षीला म्हणत असते की अगं साक्षी, मी आहे ना तुझ्यासोबत, एवढ्या वर्षांची मैत्री आहे ना असं साक्षीला ती सांगत आहे. तेव्हा साक्षी म्हणत असते, काय आयुष्य होतं माझं आणि माझ्या आयुष्याचं काय झालेलं आहे हे सगळं, कारण मला तेव्हा असं वाटत होतं मी किती बिनधास्तपणे होते, किती फोकस्ड होते, मला माझं रिझॉर्ट बांधायचं होतं आणि एक खून काय माझ्याकडून झाला आणि मी इतकी अडकली गेलेली आहे. लोक सगळं करतात आणि बाहेर निवांत फिरतात पण मी मात्र याच्यामध्ये अडकलेली आहे असं ती बोलत असते. तेवढ्यातच तिच्या फोनवरती सचिनचा मेसेज येतो आणि साक्षीच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते. प्रिया मात्र म्हणू लागते की अचानक असं काय झालं, म्हणजे एवढी साक्षी टेन्समध्ये होती आणि अचानक तिचा चेहरा एवढा कसा काय खुलला असा प्रश्न प्रियाला पडलेला असतो आणि प्रिया पाहू लागते. इकडे सुमन म्हणत असते की अहो मी बायको आहे तुमची, तुम्ही काय करताय, कळतंय का तुम्हाला, तुम्ही मला बांधून ठेवणार आहात असं सुमन तिथं बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे सुमनला नागराज म्हणतो की हो बरोबर आहे, तुला बघायचंच होतं ना. सुमनच्या तोंडात एक बोळा घातला, इकडे महिपतच्या तोंडात एक बोळा घातला आणि म्हणतोय की बोलत बसा आता दोघं जण. आता महिपत पाहत आहे सुमनकडे. खरं तर सुमनला खूप राग आलेला आहे. इकडे अर्जुन सायलीच्या जवळ पोहोचलेला असतो. सायलीला म्हणतो असतो, तुला कळत नाहीये का, तू सांगून जायचं ना, तुला माहिती आहे का इथे माझी अवस्था काय झालेली होती, तुला काय झालं असतं तर, तू गायब झाल्यापासून मी तुला शोधायचा प्रयत्न करतोय आणि हे सगळं तुझं काय चाललेलं आहे, तुला कळत नाहीये का असं म्हणत अर्जुन ओरडत असतो. तेव्हा सायली म्हणत असते काय झालं आणि त्याच वेळी सायली म्हणत असते की हो बरोबर आहे, पण अर्जुन मात्र पॅनिक झालेला असतो. अर्जुन त्या क्षणी सायलीला मिठीत घेतो आणि तिथे बोलत असतो, शांत होतो आणि तेव्हा चैतन्य त्यांना खुणवतो आणि सायलीला म्हणतो की मी फक्त अर्जुनचा मित्र आहे, आया नाहीये. तुमचं हे बाळ जेव्हा तुम्ही सांगून जात जा बरोबर, तुम्ही न सांगता गेला की असं पॅनिक होतं, बघितलं ना तुम्ही. तेव्हा सायली म्हणते की हो बरोबर आहे, पण मला कळतच नव्हतं की मी घरात कसं सांगणार होते, कारण आता सगळेजण माहिती आहे ना किती आनंदात आहेत आणि त्यात जर हा विषय अशा पद्धतीने त्यांच्या समोर आला असता तर, असं सायली सांगू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे, तेव्हा सायली सांगत असते की मी खूप वेळ झालं सुमन काकींना कॉल करते आणि अचानक मला असं वाटतंय की त्यांना कोणी गायब तर केलं नसेल ना, कारण त्या रिक्षात होत्या, रिक्षाचा आवाज मला आला होता जेव्हा त्यांनी मला फोन केला होता, म्हणजे सुमन काकींना कोणीतरी किडनॅप केलंय असा मला डाऊट आहे असं सायली इकडे सांगत असते. कारण सुमन काकी तर आपल्याकडे यायला निघाल्या होत्या आणि त्यांचा फोनही आता बंद येतोय. अर्जुनला टेन्शन आलेलं असतं आणि मग अर्जुन, रविराज सगळेजण बोलत असतात. तेव्हा रविराजा म्हणतात की काय चाललंय हे सगळं, माझ्याच घरामध्ये माझा भाऊ माझ्या वहिनीला त्रास देत आहे, तिच्यावर अन्याय करत आहे, तिला मारत आहे आणि ही गोष्ट मला कधीच दिसली नाही, मी या गोष्टीचा का विचार केलेला नाही, कारण आता रविराजांना समजलेलं आहे की सुमनला नागराज मारहाण करत होता. त्यावर अर्जुनने एक निर्णय घेतलेला आहे. अर्जुनने पोलिसांना कॉल केलेला आहे आणि पोलिसांना सांगितलेलं आहे की माझ्या काकी ज्या आहेत त्या गायब झालेल्या आहेत आणि मला डाऊट आहे की हे सगळं करणारी जी व्यक्ती आहे ती म्हणजेच माझा काका नागराज किल्लेदार, त्यांनीच त्यांना गायब केलेलं आहे असं सगळं अर्जुन सांगत असतो.
तेव्हा मात्र इकडे रविराज खूप चिडलेले असतात. रविराजांना खूप राग आलेला आहे, कारण नागराजने हे सगळं कांड केलेलं आहे हे रविराजांना कळलेलं असतं आणि म्हणूनच रविराज आता चिडलेले असतात. ते म्हणत असतात, काय होऊन बसले हे सगळं, आणि मी काय विचार केला होता, हे माझ्याच घरात घडतंय असं इकडे रविराज बोलत असतात. अर्जुनने आता पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि डायरेक्टली नागराजचं नाव सांगून टाकलेलं आहे. म्हणजेच पोलीस आता नागराजपर्यंत पोहोचणार आणि एकाच वेळी अर्जुनला नागराज आणि महिपत या दोघांचाही पत्ता लागणार आहे. हे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.